नुकतंच आता मेघदादांनी तेर नवीत फाउंडेशनचं ओपनिंग केलं, लॉन्चिंग केलं तुळजापूर शहरातून आणि ते वेगवेगळ्या गावात जाऊन कार्यक्रम घेतात. तरुणामध्ये त्यांची क्रेज खूप आहे. डॉक्टर साहेबाची कॉपी करतात तुमच्या सासऱ्यांची. कसं आई म्हणून कसं पाहता तुमचा वाढदिवस पण त्यांनी एक अनोख्या पद्धतीने साजरा केला आता सांगितलं, पण एक आई म्हणून त्यांच्याकडे कसं पाहताय? तो नंतर मल्हार भाषण करायला लागला. मेघ लहान होता त्याच्यामुळे इतके दिवस कधी राजकारणात नव्हता किंवा आला नव्हता, अभ्यास करत होता. हे रक्त आहे ते आपोआपच येतं आणि आपोआपच त्याच्यामधनं कोणी कोणालाही शिकवत नसतं. आणि डॉक्टर पद्मसिंह पाटलांचा नातू असल्यामुळे त्यांचेच गुण मल्हार आणि मेघमध्ये आपोआप येणार. आणि आई म्हणून काय वाटतं तर ऑब्व्हियसली अभिमान वाटतो की डॉक्टर त्यांच्या जे आजोबा आहेत त्यांचा वारसा पुढे चालवायला माझी दोन्ही मुलं सक्षम आहेत. स्वतः त्यांचा कळमला चालले होते मेघदादा आणि एक अपघात झाला होता एका महिलेचा रस्त्याच्या कडेला. त्यांनी उचलून तर महिलेला घेतलंच, पण त्याचं चप्पल सुद्धा त्या महिलेच्या हातात होता. तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. नाही, मी महाराष्ट्रातल्या आमदार सुपुत्रानं कधी असं कार्य केलं नाही. माझा जो मुलगा 1 महिन्यापूर्वी 8 दिवसापूर्वी लोकांमध्ये वावरायला शिकला, त्याने एखादी महिला पडली आहे तर तिचे चप्पल हातात घ्यायला त्याला लाज वाटली नाही. मला वाटतं माझ्या आईचे संस्काराचे म्हणजे त्यांनी पांग फेडले. कारण मुस्लिम महिला होती, तिला उचलून तिची चप्पल घेऊन तिला गाडीत बसवलं. एक आई म्हणून, एक महिला म्हणून मला माझ्या मुलाचा अभिमान आहे की आपण आमदाराचा, मंत्र्याचा, गृहमंत्र्याचे नातू, आपण दुसऱ्याच्या चपलेला कसा हात लावायचा ही भावना माझ्या मुलामध्ये आली नाही. हे माझ्यासाठी आई म्हणून खूप मोठी गोष्ट आहे. मला डॉक्टर पद्मसिंह पाटलांच्या नावाचा वारसा सांभाळायला, चालवायला आम्ही दोघं राजकारणात आलो. खूप इच्छुक उमेदवार आहेत, मी मुलाखती पण दाखवल्यात. त्यांचं आव्हान कसं पेललं? मी नाही तुमच्या मुलाखती बघितल्या तुळजापूर विधानसभा इच्छुकाचं. आता जे लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला महायुतीच्या सरकारने 1500 रुपये पगार चालू केलेला आहे. बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती दाखवत असतो. मी आता तेर गावात आहे आणि इथं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी सौ अर्चनाताई पाटील मंगळागौर कार्यक्रम पार पडलेला आहे. इथं असे बॅनरबाजी करण्यात आली, इथं सुद्धा बॅनर लावलेले आहेत. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा काय चाललेलं आहे मी सतत दाखवत असतो. इथं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं पण इथं भलं मोठं बॅनर लावण्यात आलेलं आहे आणि तेर या गावामध्ये त्यांच्या घरी आता हा कार्यक्रम पार पडला आहे. आपल्या सोबत मी आता अर्चनाताई पाटील आहेत, त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे. मात्र तुम्ही उस्मानाबाद, धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,62,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा. आपण थेट आता आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील, काय कार्यक्रम होता आज? तुम्ही महिलांसाठी विशेष सतत कार्यक्रम घेत असता तुम्ही, आज पण इथं कार्यक्रम पार पडलेला आहे. तेरच्या म्हणजे नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी तेरमध्ये आमच्या आजी सासूबाईपासून, म्हणजे मला जसं माहिती आहे तसं मी घरी इकडे लग्न करून आल्यापासून दरवर्षी इकडे भुलईचा कार्यक्रम असतो गावामध्ये. भुलईचा मान पाटलांच्या या वाड्याला आहे. आमच्याकडेच गावात एकमेव भुलई म्हणजे मंगळागौर असते. सगळ्या गावातल्या बायका जमतात वाड्यामध्ये आमच्या आणि मग सगळेजणी फेर धरतात, गाणी वगैरे. आम्ही त्यांना माहेर वाशिणींचं थोडं ओटी भरून सन्मान करतो, गजरा. आणि एक माहेर वाशिणी नागपंचमीला सगळ्या मुली घरी आलेल्या असतात तर त्यांना आपल्या माहेरी त्यांचं स्वागत आणि एक कार्यक्रम म्हणून दरवर्षी असतो तसा आज घेतला. भरपूर बायका जमलेल्या होत्या. किती महिला आल्या होत्या अंदाजे? आता 800 होते साधारण. म्हणजे मी 500 वाण आणलेलं होतं, एक 200-300 बायकांना वाण कमी पडलं. विशेष काय कार्यक्रम होता आज नेमकं महिलांसाठी? फक्त भुलई होती का इतर काय कार्यक्रम? मंगळागौर भुलईच होती, फक्त मंगळागौर कार्यक्रम होता. आपण एक ग्रुप मंगळागौरीचे खेळ सादर करणारा बाहेरून आणलेला होता आणि भरपूर बायकांनी त्याला प्रतिसाद दिला. खेळ आवडले, सगळ्या जणींनी मजा केली, गाणी म्हटली. तुम्ही सतत महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवत असता. महिलांचा कुठलाही सण आला की तुमचा पुढाकारच असतो आणि आज पण तुम्ही कार्यक्रम घेतलाय, काय वाटतं बद्दल? महिलांसाठी, एक महिला म्हणून महिलांसाठी काहीतरी करायला नेहमीच मला बरं वाटत असतं. आणि फक्त इलेक्शन आलं की महिलांची आठवण येणारे बरेच जण आहेत की हळदी कुंकू घेऊन प्रचारासाठी फिरणारे. पण माझं त्याच्या पलीकडे, इलेक्शनच्या पलीकडे माझ्या बायकांच्या आयुष्यात आनंद कसा निर्माण करता येईल. हा भुलईचा कार्यक्रम दरवर्षीच असतो. मागच्या वर्षी माझ्या वाढदिवसाला मी बाई पण भारी तेव्हा पिक्चर दाखवला होता. यावर्षी काही दाखवला नाही पिक्चर, मूवी. यावर्षी मेघनी टॉयलेट्स महिलांसाठी 18 गावांमध्ये वाटलेत. पण तरी मला खूप बायकांचे फोन आला की ताई आम्हाला सहलीला न्या, ज्योतिर्लिंगला घेऊन जात असते मी शंकराच्या मंदिरात श्रावणामध्ये, श्रावणी सोमवारी. तसंच ह्या वर्षीसुद्धा आता ते म्हणजे ह्या येत्या सोमवारी आम्ही
पूर्ण या तुळजापूर मतदारसंघाची सहल ज्योतिर्लिंगला, नाशिकला वणीची देवी आणि चांदोडची देवी आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगला नेतो आहोत. आणि बायकांना पिक्चर बघायचा होता, कारण नवरे नेत नाही, थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघणं होत नाही, म्हणून घरच गणपती नावाचा आहे असाच बाई पण भारी देवासारखा महिलांशी रिलेटेड पिक्चर आहे. तो आपण 12, 13, 14 तारखेला उस्मानाबादला सगळ्या महिलांना मोफत दाखवतोय आणि त्या 12, 13, 14लाच तुळजापूरच्या पण टॉकीजमध्ये आपण सगळ्या महिलांना मोफत दाखवतो. नुकतंच आता मेघदादांनी तेरनावीत फाउंडेशनचं ओपनिंग केलं, लॉन्चिंग केलं तुळजापूर शहरातून, आणि ते वेगवेगळ्या गावात जाऊन कार्यक्रम घेतात. तरुणामध्ये त्यांची क्रेज खूप आहे, डॉक्टर साहेबाची कॉपी करतात तुमच्या सासऱ्यांची. Copy करतात. कसं आई म्हणून कसं पाहता? तुमचा वाढदिवस पण त्यांनी एक अनोख्या पद्धतीने साजरा केला आता सांगितलं, नाही. पण एक आई म्हणून त्यांच्याकडे कसं पाहताय? कसं आहे, मी डॉक्टर साहेबांसाठी म्हणून किंवा म्हणजे मी राणादादा राजकारणात होतो, नंतर मल्हार भाषण करायला लागला. मेघ लहान होता त्याच्यामुळे इतके दिवस कधी राजकारणात नव्हता किंवा आला नव्हता, अभ्यास करत होता. माझ्या खासदारकीच्या इलेक्शनला तो आता थोडा अजून त्याला म्हणजे तो फिरला जरा आणि त्याला जाणीव झाली, थोडं माहिती झाली. आता थोडा मोठा झाल्यामुळे इलेक्शन झाल्यावर सुद्धा त्याला वाटलं काहीतरी करावं. म्हणजे ही आता आज भुलई आहे मागे, मी खोटं बोलत नाही, पण हे टॉयलेट्स द्यायचं ही सगळे सर्वार्थांनी त्याची कल्पना आहे. म्हणजे महिलांना टॉयलेटला जायला अडचण होते, त्यामुळे आपण महिलांसाठी गावामध्ये सार्वजनिक टॉयलेट्स द्यावे मोबाईलचे किंवा ते त्याची आयडिया आहे. किंवा तरुणांना एकत्रित करून फिरल्यानंतर, आणि हे डॉक्टर साहेबांची कॉपी मारायचा वगैरे विषय नाही आहे. हे रक्त आहे ते आपोआपच येतं आणि आपोआपच त्याच्यामधनं कोणी कोणालाही शिकवत नसतं. किंवा आता तुम्ही मला विचारल्यानंतर काय उत्तर द्यायचं, तसं त्याला विचारल्यानंतर काय उत्तर द्यायचं किंवा काय बोलायचं हे शिकवून येत नसतं, हे आपोआप आतूनच येत नसतं. आणि डॉक्टर पद्मसिंह पाटलांचा नातू असल्यामुळे त्यांचेच गुण मल्हार आणि मेघमध्ये आपोआप येणार. आणि आई म्हणून काय वाटतं तर ऑब्व्हियसली अभिमान वाटतो की डॉक्टरच्या जे आजोबा आहेत त्यांचा वारसा पुढे चालवायला माझी दोन्ही मुलं सक्षम आहेत. त्यांना त्यांची सामाजिक जाणीव आहे की आपलं कुटुंब म्हणजे आई वडील आणि आपण दोघं, आणि मुंबईमध्ये पार्टी करणं किंवा हॉटेलमध्ये जाणं, परदेशात फिरायला जाणं हे आपलं जीवन नाही आहे. आपण लाखो लोकांच्या समस्यांना बांधील आहोत. आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करणं अपेक्षित आहे, आपण त्यांना वेळ देणं अपेक्षित आहे. ही जाणीव माझ्या मुलांना होती. मला वाटतं हेच एक आईवडिलांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि एक प्रसंग असा होता, त्यांचा कळमला चालले होते मेघदादा, आणि एक अपघात झाला होता एका महिलेचा रस्त्याच्या कडेला. त्यांनी उचलून तर महिलेला घेतलंच, पण त्याचं चप्पल सुद्धा त्या महिलेच्या हातात होता. तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. नाही, मी म्हटलं तसं कोणी कोणाला शिकवून होत त्यांना काय नसतं. ट्रेनिंग वगैरे दिलेली होती का कुठं असं आता काय? कसं ट्रेनिंग कुठं ट्रेनिंग स्कूल असेल तर सांगा, हुकमत बऱ्याच जणांना पाठवायचं आहे मला, नाही, तसा प्रश्न आमच्या पडतो. कार्यकर्त्यांना गरज आहे. हे शिकवून होत नसतं. आणि तेच मी म्हणते ना, माझी मुलं कुठल्याच महाराष्ट्रातल्या आमदार सुपुत्रानं कधी असं कार्य केलं नाही. नाही, मला माहित नाही, बऱ्याच जणांनी केलं असेल तसं काय मला माहित नाही. पण तेच मी सांगते, माझे मुलं जे मुंबईत वाढले, कॉन्व्हेंटमध्ये शिकले, परदेशात सुट्टीला गेले, आम्हाला खूप श्रीमंतीचे आमच्यावर आरोप होतात, पण माझ्या मुलाने जो कधी राजकारणात नव्हता, बाकी मल्हार वगैरे राणादादा होते, मी होते, आम्ही केली गोष्ट वेगळी, पण जो मुलगा 1 महिन्यापूर्वी 8 दिवसापूर्वी लोकांमध्ये वावरायला शिकला, त्याने एखादी महिला पडली आहे तर तिचे चप्पल हातात घ्यायला त्याला लाज वाटली नाही. मला वाटतं माझ्या आईचे संस्काराचे म्हणजे त्यांनी पांग फेडले, कारण हे शिकवून होत नसतं, हे आई बघूनच ते होत असतं. थेट त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना फोन लावला होता मेघदादांनी. हो, मी पण त्याला नंतर विचारलं, मी बघितलं होतं तुम्हाला माहित होता तो फोन? नाही, मला माहित नव्हतं. मला वाटलं असंच कोणीतरी रील करतंय, म्हणून मी पण नंतर त्याला विचारलं, तू खरंच लावला होता का मुख्यमंत्री साहेबांना फोन? तर पण हो, लावला होता, खरंच लावला होता. मला वाटतं शिकतोय तो, अजून 20-21 वर्षाचा आहे, पण एवढं त्याला मॅच्युरिटी आणि एवढी त्याला सामाजिक जाणीव आहे. त्या महिलेला गाडी थांबवून, मुस्लिम महिला होती, तिला उचलून तिची चप्पल घेऊन तिला गाडीत बसवलं. एक आई म्हणून, एक महिला म्हणून मला माझ्या मुलाचा अभिमान आहे की आपण आमदाराचा, मंत्र्याचा, गृहमंत्र्याचे नातू, आपण दुसऱ्याच्या चपलेला कसा हात लावायचा, ही भावना माझ्या मुलामध्ये आली नाही. हे माझ्यासाठी आई म्हणून खूप मोठी गोष्ट आहे. आता येणारी विधानसभा आहे डोळ्यासमोर, काही दिवसात येऊन ठेपलेली आहे.
काय सांगाल, कशी तयारी आहे आता तुळजापूर विधानसभा? तयारी तुम्ही तेरमध्ये, माझ्या तेरमधल्या लोकांना माहिती आहे, हा कार्यक्रम मी 32 वर्ष झाली आहे, माझ्या लग्न होऊन 32 वर्ष झाले. 32 वर्ष हा भुलईचा कार्यक्रम करतोय. दरवर्षीचा कार्यक्रम असतो. इलेक्शन झालं की येणार किंवा हळदी कुंकू घेणार हे नाही आहे. तिकीट मला घरी बसल्या मिळालं ही सुद्धा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मोदी साहेब प्रचाराला आले, मी पडले ही वेगळी गोष्ट आहे, पण 4.5 लाख लोकांनी मला मतदान केलं. वेगवेगळे फॅक्टर होते म्हणून मी पडल्याने लगेच हार म्हणून त्याचं म्हणजे नाउमेद होऊन घरी बसणाऱ्यातले आम्ही नाही. चढ उतार राजकारणात आम्ही खूप बघितलेले आणि इलेक्शनच्या पलीकडे जाऊन लोकांसाठी आम्हाला डॉक्टर पद्मसिंह पाटलांच्या नावाचा वारसा सांभाळायला चालवायला आम्ही दोघं राजकारणात आलो. त्यामुळे आम्ही आमचं काम करत राहणार. राणादादांनी तुळजापूर विधानसभेसाठी भरपूर केलेलं आहे. लोकांनी त्यांना मागच्या वेळेसुद्धा 30,000 मतांनी निवडून दिलेलं आहे. यावेळेससुद्धा लोक राणादादांच्या विकासाला, त्यांच्या शांत संयमी स्वभावाला आवर्जून मतदान करतील. आम्हाला विश्वास लोकांवर आहे. खूप इच्छुक उमेदवार आहेत, मी मुलाखती पण दाखवल्यात, त्यांचं आव्हान कसं पेलणार? मी नाही तुमच्या मुलाखती बघितल्या तुळजापूर विधानसभा इच्छुकाचा. कारण काय, ते इलेक्शन आलं की खूप जण होतात. राणादादा मला वाटतं लोकांच्या मनातले आमदार आहेत. आणि तुळजाभवानीचा आशीर्वाद राणादादांच्या पाठीशी आहे. मला वाटतं राणादादा आमदार म्हणून निवडून येतील. तिकीट तर ऑब्व्हियसली भाजपकडनं राणादादांना मिळणार आहे आणि राणादादा निवडून येतील. काय आव्हान कराल जनतेला तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील? मी तुळजापूर विधानसभेच्या मतदारसंघातल्या लोकांना हेच आवाहन कराल की राणादादांनी आणि प्रत्येक गावात जनसंपर्क असो किंवा निम्न तेरणाचं म्हणजे वडाळा धरणातलं पाणी आपलं म्हणजे या केशेगाव सर्कलला पाणी असो किंवा तुळजापूरच्या मंदिराचा विकास आराखडा 1600 कोटी रुपये तिकडे मंदिर विकासाला मिळालेले. गोरोबा काका मंदिरासाठी सुद्धा जवळजवळ 250 कोटी रुपयाचा निधी आता खेचून आणलाय. त्याची कामं टप्प्याटप्प्याने चालू होत आहेत. रेल्वे आलेली आहे तुळजापूरला. इतक्या दिवस जिथं आई तुळजाभवानी म्हणजे कोल्हापूरचे अंबाबाई, शिर्डीचे साईबाबा यांच्या चरणी विमान सेवा चालू आहे, पण आपल्या आई तुळजाभवानी महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीच्या पायाशी आस्थागत रेल्वे सुद्धा नव्हती. राणादादा भाजपचे आमदार झाल्यानंतर केंद्र सरकारने ती रेल्वे मंजूर केली आणि आता काम जोरात प्रगतीपथावर आहे. आता मेडिकल कॉलेजचं मला वाटतं उद्या का परवा भूमिपूजन जागेचं होणार आहे. नवीन सुसज्ज बिल्डिंग बांधली जाते आणि मला माझ्या महिलांवर विश्वास आहे. आता जे लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला महायुतीच्या सरकारने 1500 रुपये पगार चालू केलेला आहे. तुमच्या माहितीसाठी पूर्ण जिल्ह्यात सगळ्यात जास्त फॉर्म तुळजापूर तालुक्यातले भरले गेलेले आहेत आणि 2 नंबरला धाराशिव तालुका आहे. म्हणजे मी गावोगावी जाऊन दररोज 2 गावं करून मीटिंगा घेते बायकांच्या की तुम्ही फॉर्म भरले पाहिजे आणि फॉर्म भरतोय का नाही हे आम्ही कार्यकर्त्यांमार्फत बघतोय. आणि राणादादांच्या मतदारसंघात मॅक्झिमम लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले गेलेले आहेत. त्यामुळे या बहिणी राणादादांच्या पाठीशी भाऊ म्हणून, देवेंद्रजी एकनाथ शिंदेसाहेब अजित पवार साहेबांच्या पाठीशी बहिणी म्हणून या सगळ्या बहिणी पाठीशी राहतील आणि परत महायुतीचं सरकार निवडून येईल. पगार 1500 रुपयांबरोबरच जो महिलांचा मोफत शिक्षणाचा निर्णय या सरकारने घेतला, खूप मोठी गोष्ट आहे. मुलीला 93% पडले तरी बार्शी नाक्यावर आईवडील घर करत नाही. मुलाला 53% पडले तरी मुलाच्या शिक्षणासाठी, कारण तो वंशाचा दिवा म्हणून बार्शी नाक्यावर घर करतात. आमच्या मुलींचं शिक्षण मागे पडत म्हणजे त्याच्याकडे लक्ष नव्हतं. आता मोफत शिक्षण झाल्यामुळे पूर्ण म्हणजे MBBS, इंजिनिअरिंग कुठलंही शिक्षण करायचं तर मोफत केलेलं महिलांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. बसचं अर्ध तिकीट आता तर श्रावणामध्ये मोफत तिकीट झालेलं आहे. 65 वर्षा लोकांसाठी त्यांना देवदेव करावं वाटतं त्यांना 30,000 रुपये तीर्थक्षेत्र योजनातनं मिळणार आहे. वयोश्री योजनेमधनं 65 वर्षाच्या वरच्या लोकांना 3,000 रुपये. खूप योजना या शासनाने केलेला आहे आणि पहिला पगार खात्यावर पडणार आहे आणि खात्यावर पगार पडल्यानंतर माझ्या बायका महायुतीच्या सर्व आमदारांना मतदान करणार आहेत. अच्छा, बघा तर हे अर्चनाताई पाटील होत्या. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांनी त्यांच्या मूळ गावामध्ये इथं कार्यक्रम पार पाडलेला आहे. मंगळगौर हा कार्यक्रम होता महिलांसाठी, खास विशेष कार्यक्रम ते सतत राबवत असतात आणि आज सुद्धा तेर गावामध्ये हा कार्यक्रम पार पडल्यानंतर मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. मी हुकमत मुलानी, तेर, उस्मानाबाद, धाराशिव.
काय केलं मग किती वर्ष नाही आलो मी या दिवशी काय पलीकडून जा, मला नाही माहिती तिकडून जा. वर या की जरा पलीकडे जा, पलीकडे जा, पलीकडून जा, जवळून घे, जा पलीकडून. एक दिवसामध्ये बोल इकडे ये, इकडे हां इथे ये, हे तांदूळ आहे. जा जवळ जवळ जा. आरती करायची. कुठे आरती सगळ्यांना काही जेवण वगैरे ठेवलं का दिली का सगळ्यांना तुम्ही काय जेवण तुम्ही आमदार मी नाही खात. असं काय समजा याच्यात आमदार किती काय समजा दरवर्षी समोसा ठेवतो यावेळेस काय मोठी आहे का हे नंतर हे करतो स्वतः आम्ही स्वतः आम्हाला सुख करता दुःख करता वार्ता
डोळ्यानं पाहिली व तुझे प्रेमे आनंदी आनंद मालिंग टांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिलं रूप तुझे प्रेमे आनंदी आनंद पूर्ण भावे ओवाळी त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रवं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति वा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हर 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 महादेव हर 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 महादेव हरे